मी आज तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करायला आलो. कवटी खोलणार अशी आणि चार विचार असे काही पेरणार की जे आयुष्यभर तुम्हाला कोणताही निर्णय घेताना जेव्हा पण कन्फ्युजन होईल किंवा एक बेस जो तुमच्या निर्णयामध्ये तुमच्या विचारशैलीमध्ये जो बनेल तो आज मी गॅरंटी देतो, इथून सर्वांच्या साक्षीनं मी गॅरंटी देतो की आज तुम्ही इथून घेऊन जाणार आहात. शिक्षणाचं महत्त्व आपल्याला अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे की प्रत्येक रिक्षाच्या मागं बसच्या मागं आपण पाहतो मुलगी शिकली प्रगती झाली. अरे पण मुलगी काय शिकली म्हणजे नेमकी प्रगती होईल? मग व्यायाम का करायचा? व्यायामाने शरीर सौष्ठव तर बनतंच, ते बाय प्रॉडक्ट आहे. व्यायामाने पहिलं इथं काम सुरू होतं आणि इथं काम हे सगळ्यात मोठं काम. नमस्कार. आज इथे उपस्थित असलेले या नावाजलेल्या महाराष्ट्रभर ज्याचा गवगवा आहे अशा दादा पाटील महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर, त्याचबरोबर माझे मित्र रोटेरियन चंद्रकांत राऊत जे रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे प्रेसिडेंट आहेत, उपस्थित सर्व रोटेरियन्स, प्राध्यापक, पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे, जे इतका वेळ आतुरतेनं वाट बघतायत, सगळ्या फॉर्मॅलिटीज चालू आहेत, थांबलेत आणि पेशन्सली हे सगळं बघताय, ऐकताय की चला काहीतरी ऐकायला मिळेल, ते सर्वजण तुम्ही. खरोखर मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढा सुंदर, एवढा मोठा मॉब असेल, एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हॉल असेल, ऑडिटोरियम असेल आणि त्याहून एवढा सुंदर सन्मान होईल. तर यानं खरं तर मी तर भारावून तर गेलेलोच आहे, पण माझी जबाबदारी पण थोडी वाढली की आपल्याला जेवढं चांगलं देता येईल, कारण आज नाही म्हटलं तरी 1000 जण इथे बसलेले आहेत, आपल्यासारखे सगळे मान्यवर आहेत. अर्धा पाऊण तास जरी बोलायचं म्हटलं तरी मी 1000 तास कन्झ्युम केल्यासारखे तुम्हा सगळ्यांचे. तर माझी जबाबदारी आहे की नक्कीच जाताना काहीतरी देऊन जाईल की जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी घडवायला मदत करेल. मी आज कुठलंही व्याख्यान द्यायला आलेलो नाही, कारण व्याख्यानं मला मी शाळेत असल्यापासून ऐकायला आवडत नव्हती. व्याख्यान म्हटलं की आम्ही दर 3 मिनिटांनी टाळ्या वाजवायचो. मी आज तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करायला आलो. कवटी खोलणार अशी आणि चार विचार असे काही पेरणार की जे आयुष्यभर तुम्हाला कोणताही निर्णय घेताना जेव्हा पण कन्फ्युजन होईल किंवा एक बेस जो तुमच्या निर्णयामध्ये तुमच्या विचारशैलीमध्ये जो बनेल तो आज मी गॅरंटी देतो, इथून सर्वांच्या साक्षीनं मी गॅरंटी देतो की आज तुम्ही इथून घेऊन जाणार आहात. गंमत काय माहिती आहे का की शिक्षणाचं महत्त्व आपल्याला अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे की प्रत्येक रिक्षाच्या मागं बसच्या मागं आपण पाहतो मुलगी शिकली प्रगती झाली. अरे पण मुलगी काय शिकली म्हणजे नेमकी प्रगती होईल? पेन्सिलवर ते 2 पोरं बसलेली असतात, सारे शिकूयात, पुढे जाऊयात. अरे पण नेमकं काय शिकायचं आहे? तर या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत आपल्याला समजत नाहीत, ती पण आपल्या भाषेतून आपल्यातला कोणीतरी आपल्याला सांगतोय, ह्याचा प्रत्यय आज मी तुम्हाला देणार आहे. आता आजचा प्रश्न आहे, आता सरांनी ओळख करून दिली की 12वी नंतरच्या वेगवेगळ्या विषयांवर सन्मित शहा मार्गदर्शन करणार आहेत. सर, आय नो व्हेरी वेल दॅट आय डोंट नो. मला माहिती आहे की मला माहीत नाही आहे आणि त्याला खरं शहाणपण म्हणतात. आय नो की मी करिअर मार्गदर्शक नाही आहे. मी शिक्षण क्षेत्रात गेली 20-22 वर्ष काम करतोय, पण करिअर मार्गदर्शन हा एक वेगळा पेशा आहे, हे एक वेगळं प्रोफेशन आहे. कितीही उच्च शिक्षित असलेला माणूस डॉक्टर असू शकत नाही, पण प्रत्येक डॉक्टर उच्च शिक्षित असतो. तसं कितीही उच्च शिक्षित असलेला माणूस करिअर मार्गदर्शक असू शकत नाही. त्यामुळं मी आज करिअर मार्गदर्शनाच्या ऐवजी काही विचार असे पेरीन, मी म्हटलं ना मेंदूचं ऑपरेशन करीन की पुढच्या वेळी ग्रॅज्युएशन निवडताना आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला आजचा हा दिवस तुमच्या लक्षात राहण्याचा मी तरी माझ्या बाजूनं पूर्ण प्रयत्न करणार आहे. आजचा प्रश्न आहे, आता म्हटलं ना शिकायचं म्हणजे काय शिकायचं? तर माझा प्रश्न आहे, शिकायचंय, फक्त शिकायचंय की घडायचंय?
फक्त शिकायचं आहे की घडायचं आहे, याचं जर उत्तर आपण शोधायचा आज प्रयत्न केला तर प्रत्येकाच्या आयुष्याला, विचारांना, कृतीला आपल्याला दिशा देण्यात आपण यशस्वी झालो असं या सर्वांच्या, आम्ही आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो. आता गंमत कशी आहे माहिती आहे का, 10वी 12वी म्हटलं की करिअर मार्गदर्शन आणि टर्निंग पॉईंट वगैरे, ते इतकं त्याचं स्तोम माजलं आहे. करिअर मार्गदर्शन किंवा इतका बोथट शब्द झाला आहे. आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इतकी बोथट करून ठेवली आहे 100 जणांना विचारून, की त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अत्यंत निष्काळजीपणे हाताळतो. मग काय केलं जातं की 12वी झाली, 10वी झाली, आपला करिअर मार्गदर्शक असतो आपला शेजारी, जो असतो अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला. आपला नातेवाईक, आपली वकील मावशी, आपला इंजिनियर मामा, आपले आत्ते मामे भावंड जे कुठेतरी MBA BBA BCA काहीतरी शिकतायत. आणि आपलं 10वी 12वी झालं की आपण त्यांना विचारतो काय शिकू रे. मला पण फोन येतात की अरे तू गेली 20 वर्ष, म्हणजे तू एज्युकेशनमध्ये आहेस, सेक्टरमध्ये काम करतोस, माझ्या मुलाचं 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, मुलीचं हे झालं आहे, एवढे मार्क पडलेत, तर काय कशाला ॲडमिशन घेऊ. मी मगाशीच म्हणलं, आय नो दॅट आय डोंट नो. मला माहिती आहे की मला माहीत नाही. मग मी त्यांना म्हणतो अत्यंत योग्य व्यक्तीला फोन केला आहे, असा फोन परत कुणाला करायचा. तो समोरचं कन्फ्यूज होतो, कहना क्या चाहते हो. मी म्हणतो बाबा रे, मी म्हटलं ना मला माहिती आहे की मला माहीत नाही आहे करिअर मार्गदर्शन काय असतं. मी तुला एखाद्या नामांकित करिअर मार्गदर्शकाकडे जायचा सल्ला देईन, जिथं फक्त मार्कांवर फुकटचा सल्ला देण्यापेक्षा बुद्धी, कुवत, आवड, निवड, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, भौगोलिक अशा अनेक निकषांचा अभ्यास करून, तुमच्याशी चर्चा करून 2-3 तास घालवल्यानंतर एखाद्या दुसऱ्या 3-4 क्षेत्रांमधली प्रोबॅबिलिटी करिअर मार्गदर्शक त्या विद्यार्थ्याला देऊ करतो. ते खरं सायंटिफिक करिअर मार्गदर्शन. हां, बाकीच्या गोष्टींना आपण मार्गदर्शनाच्या ऐवजी ओळख म्हणू शकतो की हे 100 मार्ग आहेत, हे तुम्ही बघू शकता. पण या मार्गावर नेमकं कसं जायचं किंवा नेमका कुठला मार्ग माझ्यासाठी निवडायचा आहे, हे बाबांनो अजिबात कुणालाही विचारायचं नसतं. पाप लागतं, पाप. आज एक मी भरपूर 3 इडियट्स बघितलं का, 3 इडियट्स, तर त्यातला रॅन्चो कसा सारखा डेमो दाखवत असतो, तसे आज भरपूर डेमो देणार आहे तुम्हाला. तर आजचा एक होमवर्क देतो. तुमच्या उच्च शिक्षित नातेवाईकाची 5 नावं काढायची, मित्रांची, नातेवाईकाची, आणि प्रत्येकाला फोन करायचा आणि विचारायचं 12वी नंतर मी काय करावं असं तुम्हाला वाटतं. त्यातला एकही जण म्हणणार नाही की मला माहीत नाही बाबा, मला विचारू नकोस. रॅदर आपली समाज व्यवस्था अशी आहे, आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून PhD होल्डर्स आहोत, रोज जे काही येतं आहे ते कन्झ्युम करतोय आणि मोफतचा सल्ला देऊन मोकळा होतोय. आता तो कुठल्या भावनेनं माझ्याशी बोलतोय, त्याला जर तो शब्द पटला आणि त्यांनी जर त्याचं आयुष्य करिअर निवडलं, मी दिलेला एक असाच उडता सल्ला त्या लेकरांनी त्यांनी जर त्याचं आयुष्य बनवलं, तर होईल काय. माझं असंच झालं होतं. माझं गाव बारामती आहे, ज्या माऊलीच्या नावानं हा सभागृह जे आहे, ज्यांनी देशाला एक महान नेता दिला, शारदाबाई पवार, मी त्याच गावचा आहे. मला 10वीपर्यंत मला चांगले मार्क्स असायचे, सगळ्या तुकड्यांमधून, डिव्हिजन्समधून मी फर्स्ट रँकर होतो, त्यामुळं हुशार असा मला म्हटलं जायचं. पण मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं, CA. माहिती आहे ना CA सगळ्यांना. मग CA व्हायचं, पण बारामतीमध्ये तेव्हा अजून कॉमर्स तेवढ्या लेवलचं क्लासेस वगैरे नव्हते, कारण फक्त BCom नव्हतं व्हायचं, CA पण व्हायचं होतं. म्हणून मग मी माझ्या आत्याचं गाव गाठलं सोलापूर. म्हणजे सगळ्यांच्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन, शिक रे बाबा, असे टिपिकल त्या आवाजातले आशीर्वाद घेऊन मी गाव गाठलं. आता आत्यानी माझी मार्कशीट बघितली, म्हणली अरे बाळ हुशार आहेस तू. म्हणलं मग. म्हणले हुशार मुलं कुठे जातात, कुठे जातात हुशार मुलं. झालं. आत्या म्हणली सायन्स, आम्ही म्हटलं सायन्स. 6 तासाचा प्रवास करून गेलेलो, तेव्हा 6 तास लागायचे बारामती पुणे प्रवासाला. मी अर्ध्या सेकंदात कोलांटी उडी मारली, कॉमर्सवरून सायन्सला आलो. बरं, आता सायन्समध्ये कुठं जायचं, इंजिनिअरिंगला. का, मेडिकल करायचं नाही म्हणून. सो अशा अनेक विचारांच्या आधारावर माझं 12वी 11वी सुरू झालं सायन्समध्ये. आता ज्या पोरांनी कधी बारामती नीट बघितलं नव्हतं, माझं गाव बारामतीपासून जवळच आहे, ज्या पोरांनी कधी बारामती नीट बघितलं नव्हतं, त्याला सोलापूरच्या वालचंद कॉलेजमध्ये हे मोठं 22 एकरचं तर नुसतं मैदानच आहे, प्रचंड मोठं कॉलेज आहे ते. आता रिक्षामध्ये विमानाचं पेट्रोल टाकल्यावर कसं होणार, माझं तसंच झालं.
12वीची हवा लागली, 11वीची हवा लागली. 10वीला होते 7वर 5, 12वीला झाले 5वर 7. बरं, तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजेस लिमिटेड, माळेगावला एक होतं बारामती जवळ आणि डायरेक्ट सोलापूरला एक होतं. सिव्हिल इंजिनिअरिंगला सुद्धा ॲडमिशन मिळालं नाही. गंमत बघा. मग असं का होतं बरं? आता ह्याच्या पुढची गंमत अशी की मी माझाच एक आत्तेभाऊ आहे त्याला विचारलं की अरे म्हटलं 12वी सायन्स नंतर कॉमर्सला ॲडमिशन मिळू शकतं का रे? त्यांनी असं उत्तर दिलं की ज्यांनी माझं आयुष्य बदलून गेलं. तो म्हटला मिळू शकतं पण मिळत नाही. मी एकाही कॉलेजमध्ये चौकशी पण करायला गेलो नाही की मला कॉमर्सला ॲडमिशन देता का. हजारो विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं जवळपास लाखभर झाले असतील मी करिअर मार्गदर्शन केलं आहे. पण मला तेव्हा माहीत नव्हतं की सायन्स नंतर परत कॉमर्सला जाता येतं, नाहीतर कदाचित परत चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकलो असतो. आज सुदैवानं जवळपास 500हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्स प्रॅक्टिकल एज्युस्किल्स बरोबर संलग्न आहेत. आमची जवळपास 2,500-1,000 मुलं ह्या वेगवेगळ्या माध्यमातून ह्यांच्याकडे काम करतात. पण माझी गाडी रुळावरून परत घसरली होती, ती रुळावर आली आहे म्हणून ह्याचा जोक बनवून सांगितलं आहे. फर्स्ट इयर BSc मी रडून काढलेलं आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये, डिप्रेशनमध्ये काढलेलं आहे. असं का होतं? कारण करिअर मार्गदर्शनासाठी केलेली विंडो शॉपिंग. लग्नाचा बस्ता नाही आहे की अख्ख्या गावाला विचारून काय कपडे घ्यायचे, मानपानाचे काय, हे काय ते काय. हे बाबांनो आपलं आयुष्य आहे. मग ह्याच्या बाबतीत आपण तेवढंच सजग असलं पाहिजे जेवढं आपण आपले कपडे खरेदी करताना आहे. तुम्ही लेकरांनो खरंच नशीबवान आहात. आमच्या पिढीला विचारा, जर नवीन कपडे घालायला मिळत असतील, पायात चप्पल असेल, हातात घड्याळं असतील, तर तुम्ही नशीबवान आहात. तुमचे आईबाप दिवसाची रात्र करतायत पण तुम्हाला देत आहेत. आमच्या वेळी आत्ते मामे भावंडाचे जुने कपडे घालणं वॉज ॲब्सोल्युटली अ रुटीन. म्हणजे त्यात काही गैर किंवा काही कमीपणाचं नव्हतं. आता तुम्हाला सगळं मिळतंय कारण 3 पिढ्या ट्रान्झिशन्समध्ये आलेल्या आहेत. तुमच्या आजोबा पंजोबांनी काय बघितलं तर सर्वायवल बघितलं. जगायसाठी धडपड त्यांनी केली. कुठून तरी 2 पैसे येत आहेत का, काय केलं म्हणजे आजचा दिवस भागेल, त्याला म्हणतात सर्वायवल. मग त्यांनी आयुष्यात सर्वायवल बघितलं. तुमच्या आईवडिलांनी काय केलं, त्याला एक स्टेप पुढं दिली. कारण तुमच्या आजी आजोबांनी सर्वायवलची काळजी घेतली होती, जगण्याची धडपड त्यांनी जिंकली होती. तुमच्या आईवडिलांनी थोडंसं बेटर लाईफ तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. त्याला आपण म्हणूयात क्वालिटी ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय? जे आत्ता तुम्हाला मिळतंय. राहायला घर आहे, घरात बाथरूम आहे, नळाला पाणी आहे. मी लक्झुरी म्हणत नाही आहे, लक्झुरीला लिमिट नाही आहे. ओके, मी बेसिक नेसेसिटी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बेसिक आहे, चांगलं आहे, परफेक्ट आहे. आता आपली जबाबदारी आहे की आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे फक्त आहे त्याच्यात अडकायचं नाही आहे. आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचा उत्कर्ष कसा करायचा आहे याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि त्यासाठी मी जबाबदारी घेतो की तुमच्या मनामध्ये असे काही विचार मी पेरेन की आयुष्याच्या प्रत्येक टर्निंग पॉईंटवर, आता हे 12वीचं म्हणतात ना टर्निंग पॉईंट, अशा प्रत्येक टर्निंग पॉईंटवर, कारण टर्निंग पॉईंटवर टर्न नाही घेतला तर गाडी सरळ उसात. तर आपल्याला टर्निंग पॉईंटवर काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. मग आता गोष्टी समजून घ्यायच्यात की पहिलं शिक्षण म्हणजे काय, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपण कोण आहोत, आपल्याला करायचे काय. पहिला तर आरसा बघायचा. आरशात मी जर आत्ता आरशात बघितलं आणि मला जर सलमान खान दिसला आरशात तर नक्कीच माझा स्क्रू ढिल्लाय. त्यामुळं स्वतः जे आहात ते स्वतःला आधी ओळखा. जसे आहात तसे जगात 700 करोड लोकात एकमेव द्वितीय एकच आहात. तुमच्यासारखा 700 करोडमध्ये कोण नाही, बरोबर आहे. 700 करोड जनता आहे पृथ्वीवर, तुम्ही एकमेव आहात. मग जसं देवाने तुम्हाला रूप रंग आवाज वेगळा दिलाय, तसं तुमच्यामध्ये काही वेगळेपणा नक्कीच दिलाय, पण तो स्वतः शोधला पाहिजे. मामाच्या मुलाला किंवा वकील मावशीला, इंजिनियर मामाला विचारून ह्या गोष्टी होणार नाही. ऑफकोर्स मार्गदर्शन थोडंफार आपण सल्लामसलत करू शकतो, पण आयुष्य आपल्याला ज्या डायरेक्शनवर जायचं आहे तिथं आपल्याला स्वतःसाठी काम करणं गरजेचं आहे. मग आता शिक्षण, मुलगी शिकली, प्रगती झाली. प्रत्येक मुलगी वेगळी, तिची आवड वेगळी, कुवत वेगळी, आर्थिक परिस्थिती वेगळी. प्रत्येक मुलीला एकच शिक्षण नाही, एकसारखं शिक्षण देऊन नाही, तर तिच्या गरजा. आता कुवत म्हणजे काय आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता मला सांगा, इथं बसलेल्या किती मुलांना जीवनात यशस्वी व्हायचं आहे? हात वर करा बरं जरा. बरं, मी व्याख्यान देणारा बाबा वाटतो का? वाटत असेल तर टाळ्या वाजवा आणि निघून जावा बाहेर.
जर वाटते की हा बाबा आमच्याबरोबर गप्पा मारायला आला, तर थोडंफार हातवर खाली जरा करा, थोडा व्यायाम करा, म्हणजे मला पण ती एनर्जी येईल. तुम्ही 11वी-12वीची लहान लेकरं आहात, तुम्ही लेकरच का मी हा शब्द वापरतोय, तुम्हाला 4-5 वर्षाची मुलं बघताना जी भावना येते की निरागस लहान, तसेच तुम्ही आहात. तुमचं फक्त शरीर मोठं झालंय, मनाने तुम्ही अजून तेवढेच आहात, आणि तीच निरागसता जपणं हे आत्ताचं आद्य कर्तव्य आहे. इथला एक ह्या महाविद्यालयात शूट झालेला एक सैराट नावाचा मूवी आहे. किती जणांनी बघितलाय सैराट? ओके, सैराटवर एक तुम्हाला मस्त गंमत सांगतो. तर पहिलं समजून घेऊयात की आपण कोण आहोत. यश म्हणजे काय? यशाची व्याख्या आपल्या समाजानं एवढी बिघडवून ठेवली आहे की यश म्हणजे काय? टीव्हीवर झळकला, पेपरात आला, चौकात बोर्ड लागला, खाली 4 सोन्याच्या साखळ्या घातलेली पोरं, आधारस्तंभ, झाला यशस्वी. मग कधी तलवारीनंच केक कापल, कधी काहीतरीच करत. बुलेट, थार, बघतोच काय रागानं बुलेट घेतली वागानं. ना बुलेट ह्याची ना थार ह्याची, ती कुणाची त्याला माहीत नाही. शेजारी उभारून फोटो काढला आणि ह्याला 4 लाईक्स पाहिजे असतात त्याला. ह्या सगळ्यातून, दिखाव्यातून, परफॉर्मन्स, दिखावा सोडा आणि स्वतःसाठी परफॉर्म करा. परफॉर्म लोकांना दाखवण्यासाठी नाही करायचं. हे जर कळायला लागेल, आपली ग्रोथ म्हणजे काय, तर पहिली आपली कुवत, आपण कोण आहोत ते समजून घेणं. कुवत म्हणजे काय? असं समजा आपण व्यायाम करतो, म्हणजे मी तर करतो. आता मी व्यायाम करताना साधारण 10 किलोचा समजा डंबेल मारत असेल, तर माझी कुवत आहे 10 किलो डंबेल मारायची. आता बघा गंमत, कुवत ओळखणं पण गरजेचं आहे. आता मला माझी कुवतच माहीत नाही समजा, आणि मी रोज 1 किलोचं डंबेल मारतो आणि समाधानी, ओके, आणि मला कळतच नाही आहे. तर कुवत म्हणजे शिक्षण, तेच शिक्षण जे पहिली तुमच्या कुवतीची ओळख तुम्हाला करून देतं. की कोणीतरी येऊन सांगितलं, अरे 10 किलो मारू शकतो, गिव्ह इट अ ट्राय. आज 5 किलो मार, उद्या 7.5 किलो मार, परवा 10 किलो मार. थोडासा मसल सोरनेस येईल, थोडा व्यायाम कर, थोडंसं स्ट्रेचिंग कर, पण होईल. मग मी 10 किलो सुरुवात केली. मग आता आज 10 किलो ट्राय केलं, चला उद्या 12.5 किलो, भले 4 रिपिटेशन्स कमी होतील. अशा पद्धतीनं कुवत वाढवता पण येऊ शकते. पण गंमत बघा, शरीराच्या कुवतीला काही ना काही, कुठं ना कुठं लिमिटेशन्स आहेत. म्हणून मी काय 25 किलोचं डंबेल नाही मारू शकणार, मला माहिती. पण ह्याला ना, ह्याच्या क्षमतेला आणि कुवतीला, कुवत असू शकते, कुवत आत्ता कळेल, पण ती क्षमता आहे ना, कुवत असेल ना, ती पाहिजे तेवढी आपल्याला अशी वाढवता येते. त्याला कुठलंच लिमिटेशन नाही आहे, त्याला कसल्याही बाउंड्रीज नाही आहेत. आणि ते कळायला आपल्याला स्वतःला अंतर्मुख व्हावं लागतं. स्वतः कोण आहोत ह्याच्यावर काम करावं लागतं. अशी शिक्षण व्यवस्था, अशी शिक्षण पद्धती, अशी विचारधारणा आपल्यामध्ये हवी आहे की जी स्वतःची ओळख पहिली करून देईल. मग कुवत, आवड, निवड याच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती या सगळ्यांचा मिश्रण करून जे काही चांगलं आपल्यासाठी आपण निवडणार आहोत, ते खऱ्या अर्थाने आपल्यासाठी यश देणारं एक करिअर असू शकतं. म्हणजे यश म्हणजे काय बघा, यश म्हणजे रोज सातत्यानं स्वतःमध्ये किमान 1% बदल करत राहणं. सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. यश हा काही इव्हेंट नाही आहे, म्हणजे जन्म झाला, बारसं झालं, लग्न झालं, यशस्वी झाला, असं नाही होत. यश आपली स्पर्धा स्वतःवर ठेवून रोज 1% स्वतःवर काम करायचं. माझे G24 तासला बऱ्यापैकी, जवळपास नाही म्हटलं तरी आजपर्यंत 25 एक इंटरव्ह्यूज झाले असतील. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला की आपल्या भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे, एवढी मुलं ग्रॅज्युएट होतात, पण बेरोजगारी काय? तर मी म्हटलं, बेरोजगारीचं उत्तर आपल्या समाजव्यवस्थेत, समाजातल्या विचारधारणेमध्ये दडलेलं आहे. बघा, आता डोळे उघडून, कान उघडून ऐका मी काय म्हणतोय. मी तिथं बोललेलोच वाक्य इथं बोलतोय. आपण अशा समाजव्यवस्थेचा भाग आहोत माझ्या मित्रांनो. आपण अशा समाजव्यवस्थेचा भाग आहोत जिथं शिस्त म्हणजे डिसिप्लिन, आरोग्य म्हणजे स्वच्छता, ओके, शिस्त, आरोग्य आणि स्वच्छता. शिस्त, आरोग्य म्हणजे हेल्थ आणि स्वच्छता, ह्या तिन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. कसं ते प्रूव्ह करू, डेमो दाखवू? बालाजीला किती जण जाऊन आलेत? तिरुपती बालाजीला किती जणांनी दर्शन घेतलंय? हात वर करा, जरा व्यायाम करा थोडा. 1, 2, 3, 4 हात झाले.
आपण बालाजीला जाऊन आल्यावर आपण कसं म्हणतो, 6 तास रांगेत होतो, 3 तास रांगेत होतो, 4 तास होतो. आपण कौतुकानं सांगतो अर्ध्या तासात दर्शन झालं. होत नाही कधी, हा विषय वेगळा. पण आपण सांगतो की आम्ही किती रांगेत होतो हे आपण अभिमानानं सांगतो. पण तेच आता इथं सिग्नल्स आहेत की नाही माहीत नाही, पण आपल्याकडं शहरात कशी व्यवस्था आहे, ग्रीन म्हणजे जावा, पिवळा म्हणजे जोरात जावा, लाल म्हणजे अजिबात इकडे तिकडे न बघता सरळ जावा. ही आपली शिस्त. आरोग्य फिर से डेमो दिखाता है मैं. मला सांगा किती जणांना मनापासून पटतंय चांगलं आरोग्य पाहिजे प्रत्येकाला? किती लोकांना पाहिजे आरोग्य? जरा हात वर करा, नाही तर आरोग्य मिळणार नाही चांगलं. माझा आशीर्वाद आहे. पटतंय? आता हात नाही खाली घ्यायचे ना 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 ना. आता किती जणांना पटतंय की चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे? हात वर करा अजून उंच. आता तेवढ्यांनीच हात वर ठेवा जे व्यायाम करतात, बाकीच्यांनी हात खाली घ्यायचा. खोटं बोलला तर रात्री मारुती स्वप्नात येऊन गदा हानी ना डोक्यात. जे व्यायाम करतात त्यांनीच हात वर ठेवायचा आहे. हाच प्रॉब्लेम आहे आपला. आपल्याला सगळ्यांना सगळं पाहिजे पण कम्फर्ट झोन सोडायचा नाहीये. आरोग्य हो चांगलं पाहिजे, बॉडी सलमान खान सारखी, व्यायाम नको. का व्यायाम करत नाही? हम बहुत गरीब लोग हैं सर. मुलींमध्ये तर एक बिचारीचं एक दोन मुलींचा हात वर झाला. का ग बाई तू का व्यायाम करत नाही? आमची आई करत नाही. ती का करत नाही? तिची आई करत नाही. व्यायाम करायला लागतं काय? एक चटई एवढी जागा, 8-10 सूर्यनमस्कार घातले, मग व्यायाम का करायचा? व्यायामाने शरीर सौष्ठव तर बनतच, ते बाय प्रॉडक्ट आहे. व्यायामाने पहिलं इथं काम सुरू होतं आणि इथं काम हे सगळ्यात मोठं काम. काय काम सुरू होतं व्यायामानं? व्यायाम करणारा माणूस स्वतःला काय सांगतो की मी आत्ता पेन घेतोय. व्यायाम कोणी हसत नाही करत. व्यायाम करताना प्रचंड त्रास होतो. 4 वेळा पाणी प्यावं लागतं. मला तर 1.5 लिटर पाणी लागतं व्यायाम करताना. प्रचंड बॉडी वॉटर कन्झ्युम करते, त्रास होतो, मसल सोरनेस असतो. पण का असतो? का तर माहिती आहे आजचा पेन आहे, उद्याचा गेन आहे. शरीराला काय मिळणार आहे हे मन आत्ता ठरवतंय. त्यामुळं मला ना माहिती आहे, व्यायाम करणाऱ्या मनाला माहिती आहे की अरे थोडं कष्ट घ्यायला शिक यार, कारण आउटकम चांगलं आहे. म्हणून व्यायाम करायचा आहे, कारण व्यायाम तुमचं मन पहिलं स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवतं. काही गोष्टी आहेत. ध्यान किती लोक करतात, मेडिटेशन किती जण करतात किंवा केलंय आजपर्यंत? एकदा तरी हात वर करा जरा. केलं असेल तर नशीबवान आहात. रोज किती जण करतात? हात वर करा. 1-2 त्या लोकांचं मनापासून कौतुक आहे. हा त्यांच्यासाठी टाळ्या होऊ देत. आता ध्यान का करायचं? तर ध्यान म्हणजे ह्याच्यात जे काय घोडे पळत असतात की नाही सारखे ठकडक ठकडक ठकडक, त्याला कंट्रोल करणं, होल्ड, असं होल्ड ठेवणं गरजेचं आहे. बाबा थांब, त्याला थांब म्हणलं तरी ते इकडं तिकडं पळत असते. म्हणजे ध्यान करताना असं म्हणतात 30 सेकंद जरी थॉटलेस झालो ना, 30 म्हणजे मी 30 मिनिट, समजा माझं 21 मिनिट ध्यान होतं, त्यातलं 30 सेकंद जरी थॉटलेसनेस आला तरी अख्खा दिवस माझ्या कंट्रोलवर असतो. का तर मनावर मला काय पाहिजे इथं आहे इथं. का तर ते मी थॉटलेस, माझं मन थॉटलेस करून आणलेलं आहे. कारण मन थॉटलेस कधीच नसतं. 4 अवस्था आहेत आपल्या: जागृत अवस्था, निद्रावस्था, स्वप्नावस्था आणि ध्यानावस्था. पहिल्या 3 नॅचरल आहेत, ज्याच्यात कंट्रोल नाही आहे. जागं जास्तीत जास्त काहीतरी राहू शकतो, पण झोपावं पण लागेल. स्वप्न असं म्हणतात, स्वप्न पडू नयेत कारण त्याच्यावर कंट्रोलच नाही. असा पिक्चर की ज्याला ना डायरेक्टर ना प्रोड्युसर ना हिरो ना हिरोईन काही दिसतो, म्हणजे विमानात बसतो आणि सायकलवर उतरतो आपण. काय एकशे एक स्वप्न असतात बघा. म्हणजे त्याला काय ना लॉजिक ना काय, पण तरी पण आपल्याला त्यात जगावं लागतं. आपण त्या मोमेंटमध्ये तिथं असतो. खराब स्वप्न पडलं की सकाळ पण आपली खराब जाते, कारण आपण ते जगलेलं असतो तिथल्या त्या मोमेंट पुरतं. बाहेर पडल्यावर बरं झालं स्वप्न होतं. पण ह्यातली एक अवस्था जी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने आणू शकता, स्वतः त्याच्यावर काम करू शकता, ते म्हणजे ध्यानावस्था. आणि ही ध्यानावस्था जर तुम्ही शिकलात थोडं, आणि काय नाही रे, रोज एअरटेलचा टॉवर नाही चढायचा आहे. थोडं स्वतःवर 1% काम करायचं आहे. काय करायचं आहे? एक 10-15 मिनिट ध्यान करायचं आहे. 20-25-30 मिनिट किमान व्यायाम करायचा आहे. एखादी नवीन काहीतरी कला असेल, काहीतरी छंद असेल, नसेल तर आत्मसात करा. पेन्सिल घ्या, खडून पेन्सिलने काहीतरी रंगवा, काहीतरी स्केच काढा. काय जमतंय ते करा, पण स्वतःसाठी करा, इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी नाही.
या पद्धतीनं स्वतःला जर घडवत गेलो तरच गोष्टींवर काम होणार आहे. स्वतःवर काम करायला शिकणं, योग्य ते शिक्षण कोणतं आहे ते बघणं, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला करिअर नितांत गरजेचं. पण शिक्षण कुठलं घेतलं पाहिजे? आता आपण म्हटलं ना, सारे शिकूयात पुढे जाऊयात. मग शिकायचं काय बाबा? तर शिक्षण 2 पद्धतीचं असतं. 2 पद्धतीच्या शिक्षणामध्ये 1ली ते 12वी साधारणपणे इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग पद्धतीनं ट्रेनिंग होतं. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे काय? माहितीच्या आधारे आपण शिक्षण घेत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर झाला. ही झाली माहिती. आता आपल्याला ती मिळाली, आपण शिकलो. छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. सायन्स शिकतो, भूगोल शिकतो, अनेक विषय शिकतो. माहितीच्या आधारे आपण ग्रहण करत असतो आणि आपण म्हणतो की आपण शिकलो. पण हे 12वीपर्यंतच ओके. 12वीच्या पुढे ह्याला काय म्हणतात? इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग. काय म्हणतात? इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग. याच्या पुढचं 12वी नंतरचं शिक्षण असं देणं गरजेचं आहे की जे तुमच्यात काही बदल घडवेल, तुमच्यात परिवर्तन घडवेल. त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग. काय म्हणतात? आता ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग मधला फरक सांगतो. असं समजा की मला ह्या महाविद्यालयात बोलवलंय आणि मी सांगितलंय की पोरांना मी आमच्या चंद्रकांत सरांना म्हटलं की सर, मी येतो पुण्यावरून, आपल्या 11वी 12वीच्या मुलांना मर्सिडीज बेंच शिकवतो. सरांनी मस्त असं माझं स्वागत बिगत, फेटा, अजून एक मोठा फेटा वाढला, बाबा मर्सिडीज बेंच शिकवायला आलाय बाबा, आणि मला उभं केलं इथं. मग मी आता मर्सिडीज बेंच शिकवणार. मग मी काय केलं? मी म्हटलं लाव रे तो व्हिडिओ, आणि व्हिडिओवर मर्सिडीज बेंच. मुलांनो, ही मर्सिडीज बेंच, ह्याची लांबी एवढी, रुंदी एवढी, उंची एवढी, वजन एवढं, हिचं स्पीड एवढं. तुम्ही पण रोज काहीतरी व्याख्यान असतं, त्यापेक्षा आज मर्सिडीज बेंच बघायला मिळते. तुम्ही पण इंटरेस्टने ऐकलं. नंतर मी एक छोटीशी परीक्षा घेतली, त्याच्यात सगळे पास. मर्सिडीज बेंच शिकवली का मी? यस और नो? मग काय बैलगाडी शिकवली काय? जीव तोडून मर्सिडीज बेंच शिकवली, लांबी रुंदी उंची. तुम्ही निबंध लिहिला, परीक्षा दिली. त्याला म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग. तुम्ही मर्सिडीज बेंच वर निबंध लिहू शकताय. दॅट इज वाय इट्स कॉल्ड इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग. ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग म्हणजे काय? ही बेटा मर्सिडीज बेंचची किल्ली, हा दरवाजा उघड, हे ड्रायव्हिंग सीट, हा स्टार्टर मार, ॲक्सलरेटर, ब्रेक, क्लच, ABC. आता चल मैदानावर गाडी चालव, घाबरू नको, मी आहे बरोबर. चल आता ठीक आहे, मैदानावर जमली. मग आता ट्रॅफिकमध्ये चालव, मग रिव्हर्स गिअर. मग चल आता आपण लायसन्स अप्लाय करू. महिन्याभराच्या प्रॅक्टिसनंतर लायसन्स मिळेपर्यंत सामान्य व्यक्तीपासून मर्सिडीज बेंच चालक बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंगच्या माध्यमातून होतो. आणि आयुष्यात काही बनायचं असेल, काही घडायचं असेल, काही स्वतःला तयार करायचं असेल तर इन्फॉर्मेटिव्ह लर्निंग तुमचा पाया घडवतं. ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग तुमचं व्यक्तिमत्व घडवतं. तुम्ही कोण आहात? 4 प्रकारे म्हणजे एज्युकेशन सिस्टीम ही एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलसारखी आपल्याला डिझाईन करता यायला पाहिजे किंवा असली पाहिजे. ड्रायव्हिंग स्कूल काय करतं? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गाडी काय आहे इथपासून ड्रायव्हर बनवेपर्यंत, लायसन्स मिळवेपर्यंत आपल्याला ते शिकवतात, बरोबर? तशीच एज्युकेशन सिस्टीम पण डिझाईन केली पाहिजे. एज्युकेशन सिस्टीमचे 4 भाग आहेत. एक इन्फॉर्मेशन, दुसरं नॉलेज, तिसरं स्किल्स आणि चौथं अपॉर्च्युनिटीज. इन्फॉर्मेशन माहिती, जी इंटरनेटवर आहे, जी पुस्तकांमध्ये मिळते, जी सहज उपलब्ध आहे, त्याला म्हणतात माहिती. 4 भागातला एक भाग माहिती. पण तेव्हा तीच माहिती ताकदीचे शिक्षक लोक जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात तर तेव्हा इट गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इनटू नॉलेज. त्याचं ज्ञानामध्ये रूपांतरण होतं. माहिती जेव्हा एखादा ताकदीचा शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो तेव्हा त्याचं ज्ञान बनतं, ज्ञानामध्ये रूपांतरण होतं. आता माहिती झाली, ज्ञान मिळवलं. आता महत्त्वाची दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्किल्स, कौशल्य. मगाशी आमच्या प्रेसिडेंट साहेबांनी सांगितलं की अरे शिकताल भरपूर रे, स्किल्सचं काय? स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता स्किल्स पण 2 प्रकारचे आहेत, हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स. हार्ड स्किल्स म्हणजे काय? टेक्निकल स्किल्स. तुम्ही ज्या विषयात जाणार आहात, तुम्ही समजा मेकॅनिकल इंजिनियर होणार आहात, त्या विषयातले, त्या संदर्भातले जे काही स्किल्स तुम्ही घेणार आहात. तुम्ही डॉक्टर होताय, डॉक्टरशी रेलेव्हंटचे तुमचे जे काही स्किल्स आहेत, जो विषय जो तुम्ही करिअर निवडाल त्यातलं जे काय. आता तुम्ही JCB ऑपरेटर होताय, दॅट इज हार्ड स्किल. JCB ऑपरेट करणं इज अ हार्ड स्किल. अगेन सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किल म्हणजे तुम्ही कोण आहात हे कळतं. हार्ड स्किल तुम्ही कसे आहात
हे सांगतं सॉफ्ट स्किल. मग सॉफ्ट स्किलमध्ये काय काय येतं? कम्युनिकेशन स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, निगोशिएशन, कन्व्हिन्सिंग, लीडरशिप, टीम वर्क, टाईम मॅनेजमेंट. ह्या सगळ्यांनी व्यक्तिमत्व घडतं. आपण कसे आहोत हे आपल्याला अधिक प्रभावीपणे समाजासमोर मांडता येतं आणि अधिक यशस्वी होता येतं जर तुमच्याकडे चांगले सॉफ्ट स्किल्स असतील तर. मी आत्ता तुमच्यासमोर जे उभा राहून भाषण करतोय तो पण माझ्या सॉफ्ट स्किल्सचा एक भाग आहे. सो त्याच्यावर काम करता आलं तर काय काय बघितलं आपण? इन्फॉर्मेशन, नॉलेज, टेक्निकल किंवा हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स. आता ह्या 3 गोष्टी दिल्यानंतर विद्यार्थी तयार झालाय, मार्केट रेडी झालाय. मित्रांनो, शिक्षण पद्धतीचा तो धर्म आहे, शिक्षण व्यवस्थेचा तो धर्म आहे की त्यांनी इंडस्ट्रीला जाऊन विचारलं पाहिजे की तुम्हाला कसे कॅन्डिडेट्स पाहिजेत, तुमची ही इंडस्ट्री आहे, तुम्हाला काय काय स्किल्स पाहिजेत, आम्ही तशी मुलं तयार केली आहेत. तुम्ही या, इंटरव्ह्यू घ्या आमच्या मुलांना ऑन द जॉब ट्रेनिंगला. ग्रॅज्युएशन करताना काही पद्धतीनं आपण ऑन द जॉब ट्रेनिंग देऊ शकतो किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्ही नोकऱ्या द्या, कारण तुम्हाला जसे पाहिजेत आम्ही तसे तयार केले. आणि हे फक्त आणि फक्त आणि फक्त शिक्षण व्यवस्थेतूनच होऊ शकतं, कारण एका माणसाला व्यक्ती बनवणारा फक्त एकमेव दुवा आहे, ते म्हणजे शिक्षण. आता आपल्याला ह्याच्यावर काम करायचं. शिक्षण, मी म्हटलं ना, मुलगी शिकली, प्रगती झाली, सारे शिकूयात, पुढे जाऊयात. काय शिकायचं आहे? ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग घ्यायचं आहे. कुठल्या पद्धतीनं? ह्या चार वेगवेगळ्या विषयांच्या पद्धतीने. मग हे छोटे छोटे विषय जर आपण रोज ह्याच्यावर काम करू लागलो, स्वतःवर जर रोज काम करू लागलो, जर असं ग्रॅज्युएशन निवडलं जे आपल्याला खऱ्या अर्थानं घडवतंय, ना की आपली मावशी म्हणली आहे, ना की आपला मामा म्हणला आहे, ना की आपली आत्या म्हणली आहे म्हणून निवडलंय, तरच खऱ्या अर्थानं तुमचा स्वतःवर तुमच्या काय म्हणतात, तुम्हाला जे स्वतःकडून अपेक्षित आहे, जे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत पण नाही आहे. ओके, तर माहीत नाही आहे ह्याचे एक 4 प्रकार सांगतो तुम्हाला. म्हणजे माहिती आहे, माहीत नाही आहे वगैरे, हे 4 क्वाड्रंट्स आहेत. त्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये आपण कसा विचार केला पाहिजे हे पण सांगतो. आता माहिती आहे आणि माहिती नाही आहे. ओके, हे 2 विषय आहेत. मला माहिती आहे की मला माहिती आहे, ही एक सिच्युएशन झाली. मला माहिती आहे की मला माहीत नाही आहे, ही दुसरी सिच्युएशन झाली. मला माहीत नाही आहे की मला माहिती आहे, ही तिसरी झाली. आणि मला माहीत नाही आहे की मला माहीत नाही आहे, ही चौथी सिच्युएशन झाली. ह्यातली चौथी आहे ना, ती सगळ्यात डेंजरस आहे. मला माहिती आहे की मला चांगलं बोलता येतं. मी जर माझ्यासमोर 1000 मुलं असतील, 1000 काय लाख असतील, तरी मी त्यांना चांगलं संबोधित करू शकतो. ती झाली माझी स्ट्रेंथ. मला जे माहिती आहे, जे मला माहिती आहे, म्हणजे माहिती आहे, ती झाली माझी स्ट्रेंथ. मला जे माहिती आहे की मला माहीत नाही आहे, ते झालं माझं विस्डम. मला माहीत नाही आहे, मी करिअर मार्गदर्शक नाही आहे. मला माहिती आहे की मला करिअर मार्गदर्शन म्हणजे काय असतं ते माहीत नाही आहे, हे झालं शहाणपण, ह्याला म्हणतात विस्डम. मला माहिती आहे की मी डॉक्टर नाही आहे, मला माहिती आहे की मी वैमानिक नाही आहे. म्हणजे ज्या गोष्टी माहिती नाही आहेत हे माहिती असणं, बरोबर. तिसरी गोष्ट, माहीतच नाही आहे की माहिती आहे. एक पुराणातलं उदाहरण आहे. हनुमानाला माहीतच नव्हतं की तो हनुमान आहे. म्हणजे जेव्हा रामेश्वरमला प्रभू रामचंद्रांनी ते रामेश्वरम लिंगाची सेतू बांधायच्या आधीची गोष्ट, रामेश्वरम लिंगाची पूजा केली की बाबा आता आम्हाला पलीकडं जायचं आहे, तर काय केलं पाहिजे. तर नील का अंगद कुणीतरी हनुमानाला इंट्रोड्यूस केलं की अरे म्हणलं, अरे तुला माहिती आहे का तू हनुमान आहेस. तो म्हणला म्हणजे अरे तू जन्मला होता तेव्हाच कित्येक लाखो माईल्सची उडी घेऊन सूर्याला गिळायला निघाला होतास. श्रीलंका तर 30 किलोमीटरवर आहे, ट्राय कर. असं ते पुराणातलं एक उदाहरण आहे. त्यांना कुठला तरी शाप होता, त्यामुळं ते त्यांची सगळी शक्ती विसरून गेले होते. आणि ह्या दिवशी बाबा तुला कोणतरी इंट्रोड्यूस करून दिलं आणि तुला तुझ्या शक्तीची परत एकदा इंट्रोडक्शन होईल. म्हणजे आपल्याला माहीत नसलेल्या आपल्यातली जी काही सुप्त गुण आहेत, ज्या शक्ती आहेत, जी बलस्थान आहेत, ती माहीत नसणं पण ती आपल्यात असणं, याला म्हणतात मला माहीत नाही आहे की मला माहिती आहे. म्हणजे हनुमानाला माहीत नव्हतं की त्याला माहिती आहे कसं उडायचं, ते फक्त कोणीतरी सांगितलं की त्याने एक झेप मारली. सगळ्यात डेंजरस, मला माहीत नाही की मला माहीत नाही. आता गंमत बघा, मला माहिती आहे ना की मी डॉक्टर नाही आहे, मला माहीतच नसतं तर. कोणतरी म्हणलं सर्दी ताप आहे, पोट दुखतं, मी म्हणलं असतं ये चल ऑपरेशन करतो. अरे मी डॉक्टर नाही आहे,
हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, पण मला पण माहीत नाही. काय होईल? न बोललेलं बरं. सो या एरियावर काम करणं नितांत गरजेचं आहे. हे जे करिअर मार्गदर्शक म्हणतो ना आपण, करिअर मार्गदर्शक म्हणजे कोणते? हे आपले नातेवाईक, PhD होल्डर्स, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे, त्यांना माहीतच नाही आहे की त्यांना माहीत नाही आहे. काय माहीत नाही आहे? की बाबा रे, असंच करिअर मार्गदर्शन नसतं करायचं. असं जर माझ्या बहिणीच्या मुलांनी जर विचारलं मामा काय शिकू, तर गप्प बसायचं असतं. मी किती शिकलेला असलो तरी मी करिअर मार्गदर्शक नाही आहे हेच त्यांना माहीत नाही आहे. आपल्याकडे अजून एक लोकप्रिय कॅरेक्टर असतं, दाजी. 2 JCB 3 डंपर, 12वी नापास, गळ्यात सोन्याची हे जाड साखळी. त्याला विचारा ना, दाजी काय शिकू, लगेच AI कर. त्याला AIचं फुल फॉर्म माहीत नाही, पण ते गप्प नाही बसणार. सो अशा फुकट सल्लाखोरांपासून आपल्याला पहिलं सावधान राहणं गरजेचं आहे. 12वी नंतर लेकरांनो, तुमचं आत्ता जे वय आहे ना, तुमच्यामध्ये आम्हाला जर देव प्रसन्न झाला, सगळेजण ॲग्री होतील माझ्याबरोबर, देव प्रसन्न झाला तर आपण काय मागू? तर 20व्या वर्षी आम्हाला 20 वर्षाचं बनव, 18-19 वर्षाचं बनव. का तर हे नॉलेज, हा एक्सपिरियन्स, हा मेंदू आणि ती एनर्जी जर एकत्र झाली तर अजून काहीतरी आयुष्यात काहीतरी खूप मोठं करता येईल. का तर एकतर तुमच्याकडे टाईम आहे. ओके, टाईम आहे. साधारण किती टाईम असतो? प्रत्येक माणसाचं आयुष्य किती असतं? 80 वर्ष म्हणजे साधारणपणे 4000 आठवडे. 4000 आठवडे एक माणूस जगतो. माझे 2000 झालेत, तुमचे 1000 झालेत. सो हे एज, हा तुमच्याकडे असलेली पहिली एकतर गोष्ट टाईम, दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये असलेली एनर्जी. आता त्याचं एनर्जी किती आहे? तर मी राज शमानी म्हणून एक फेमस यूट्यूबर आहे, त्यांनी एका न्यूरोलॉजिस्टचा एक पॉडकास्ट घेतला आहे, त्यातलंच वाक्य सांगतोय. नंबर्स थोडे पुढे मागे होतील. तर राज शमानीला त्या व्यक्तीने, त्या स्त्रीनं काय सांगितलं, जी न्यूरोलॉजिस्ट आहे, तर तिने सांगितलं लहान मुलांचा जो मेंदू असतो बघा, तो 2 वेळा आपल्याकडे निसर्गानं आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वतःला स्वतःचं अस्तित्व देण्यासाठी निसर्गानं 2 वेळा आपल्यावर वरदान दिलेलं आहे. एक आहे 0 ते 5. ओके, 0 ते 5 मध्ये बघा तुम्ही, लहान लेकरं आपण जी असतात, लहान लेकरं आपण जी बघतो, ती अशी क्युरियसली सारखं इकडं बघ, तिकडं बघ, हे बघ, ते बघ, ह्याला हात लाव, ह्याला असं ओढ, असं कर, असं काहीतरी कर. का तर लहान वयात मोटरिंग स्किल्स म्हणजे वस्तू हाताळण्याचं जे तंत्र आहे त्याला म्हणतात मोटरिंग स्किल्स डेव्हलप होतात. भाषा डेव्हलप होते. आपण त्याला मातृभाषा म्हणतो कारण ते आईशी मूल सगळ्यात जास्त बोलतो. आता गंमत बघा, जर त्या मुलाबरोबर त्या लहान लेकराबरोबर जर 4-5 वेगवेगळ्या भाषेत बोललं गेलं ना, तर ते 4-5 वेगवेगळ्या भाषा बोलतं. माझ्या घरातलं उदाहरण आहे, माझ्या लहान भावाची बायको युरोपियन आहे. तर ती म्हणजे तिचं नाव रेबेका आहे आणि मुलीचं नाव आहे इवा. तर रेबेका इवाबरोबर फेरोईस लँग्वेजमध्ये बोलते कारण ती फेरो आयलंडची. अरिहंत माझा लहान भाऊ, मी सांगितलं की ठरवून फक्त मराठी बोलायचं कारण त्या लेकराला मराठीचा दुसरा सोर्स नाही आहे, तर तो फक्त तिच्याशी मराठीत बोलतो. बाहेरच्या जगाबरोबर बऱ्याच वेळा गेल्यानंतर ते इंग्लिशमध्ये बोलतात. ती फक्त आत्ता 2.5 वर्षाची आहे, पण ती तिन्ही भाषांना मस्त रिस्पॉन्ड करते आणि तिन्ही भाषांमध्ये बोलते. थोडं जे काही बोबडे तिचे बोलेत, 5 वर्षाची होईपर्यंत ते तिन्ही भाषा अस्खलितपणे बोलेल. का तर निसर्गानं दिलेले वरदान आहे. मग हे कशात जर ह्याला मोजायचं झालं तर कसं मोजता येईल? तर साधारणपणे आम्ही इथे जे स्टेजवर बसलेलो आहोत, तर एखादा विचार नवीन आला, एखादी गोष्ट नवीन शिकलो, तर मेंदूमध्ये एक नवीन सेल तयार होते किंवा एक न्यूरॉन हिट होतो म्हणतात. न्यूरॉन हिट झाला, नवीन काहीतरी शिकलो, नवीन काहीतरी बोललो की न्यूरॉन हिट झाला. मग असे न्यूरॉन किती हिट होतात? तर साधारणपणे आपल्या 30च्या पुढच्या लोकांमध्ये साधारणपणे एका सेकंदाला एक 20-30 न्यूरॉन्स हिट होत असतात. लहान लेकरं जी असतात ना 0 ते 5, त्यांच्या मेंदूमध्ये एका सेकंदाला किती न्यूरॉन्स हिट होत असतील? 700 न्यूरॉन्स एका सेकंदाला हिट होत होतं. सप 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 असं नुसतं ग्रास्प करत असतं सगळं, की समोरून जे काय येतं ते ग्रास्प करायची एवढी प्रचंड कॅपॅसिटी असते. त्यामुळे ते कंटिन्युअस ऑब्झर्व करत असतं, पाहिजे तेवढं ते शिकू शकतं 0 ते 5 मध्ये. देवानं अशीच एक परत वरदान आपल्याला दिलं आहे, अशीच एक विंडो दिली आहे वय वर्ष 16 ते 23 मध्ये. जिथं आता तुम्ही भाषा शिकलात, मोटरिंग स्किल्स शिकलात, टॉयलेट ट्रेनिंग शिकलात, आता तुम्हाला शिकायचे स्किल्स 16 ते 23 मध्ये. आता जर ठरवलं की आपण आर्चरी शिकायची, आर्चरी शिकायची, तर आम्हाला कदाचित 3 महिने लागतील. तुम्ही 2 आठवड्यात शिकाल. आर्चरी म्हणजे माहिती आहे ना, आर्चरी
का तर निसर्गाचं वरदान तुमच्याबरोबर आहे. मग आता हे जे वय दिलेलं आहे तुम्हाला 16 ते 23, ह्याच्यामध्ये राजांनो स्वतःवर काम करायचं आहे. कारण आपण युनिक आहोत. आरशात बघा आणि स्वतःवर काम करा. आपला बाप आपली आई तिथं पोट कापून आपल्याला शिकवते. इथं बसलेल्या ज्या मुली आहेत ना, मला किती हात दिसत आहेत? 2. तुम्हाला किती आहेत माहिती आहे? तुम्हाला हात किती आहेत माहिती आहे? 8. तर काय उगी कौतुक करताय, उगी हवेत चढवत आहे ना? अजिबात नाही. डेमो दिखाता हूं, रुको. मुलगी पहिली तर ती आपल्या आईवडिलांच्या घरचं नाव मोठं करते, स्वतःच्या कर्मानं कर्तृत्वानं. ती ज्या घरी दिली जाते तिथलं नाव मोठं करते, स्वतःच्या लेकराबाळांना मोठं करते. जर ती कार्यक्षम असेल, जर कुठं काम करत असेल तर काम पण करते आणि घर पण चालवते. मला जर कोण म्हटलं की घरकाम पण बघायचं आणि ऑफिस पण सांभाळायचं, तिसऱ्या दिवशी मरून जाईन मी. तुमच्यामध्ये निसर्गानं ती दिलेली देणगी आहे. आपली आई बघा रे, घरात एक असतं तर एक नसतं. कशी ती माऊली मॅनेज करते. सगळ्यांच्या ताटात बरोबर पाहिजे त्यावेळेस सगळं वाढलं जातं. आलेला पाहुणा रावळा, आलेली लोक, सगळं मॅनेज होतं. तिथं शिक्षण काही का असेना, का तर ते निसर्गानं 8 हात दिलेले आहेत. मग हे 2 हात दिसत आहेत आणि जे अदृश्य 6 हात आहेत त्याच्यावर जर काम केलं ना माझ्या लेकरांनो, एवढ्या गोष्टी इझिली उपलब्ध होतील तुम्हाला. एवढ्या गोष्टी फक्त स्वतःवर मुलगी म्हणून मिरवू नकात. नट्टापट्टा झगामागा मला बघा ह्याच्यातून पहिलं बाहेर पडा. जगात 700 करोड लोक आहेत, 350 पुरुष आहेत, 350 स्त्री आहेत. पण अख्खं जग पुरुष प्रधान आहे. इथं स्त्रियांनी काय करायचं हे पुरुष ठरवतात. का तर जर त्या फक्त स्त्रिया असतील तर. स्त्री म्हणून, मुलगी म्हणून नाही, व्यक्ती म्हणून, व्यक्तिमत्व म्हणून जर तुम्ही कर्तृत्व केलं तरच तुम्हाला तो सन्मान मिळेल. आणि त्यासाठी कर्म करावं लागतं, मिरवावं लागत नाही. मिरवून चालणार नाही. पण आपली समाज व्यवस्था कशी की बघा, आता काय होतं, एखाद दिवशी आमची ही गुड्डी, बरं का, आपण गुड्डी नाव ठेवूया. तर आमच्या गुड्डीच्या घरी काहीतरी नातेवाईक येतात, 10-12 जण, कुठतरी आजूबाजूला लग्न असतं. मग आई कसं कौतुक करते, आमच्या गुड्डीने बाई 12 लोकांचा स्वयंपाक केला. कौतुकाची गोष्ट आहे. पण ती गुड्डी स्वयंपाक करायचं मशीन आहे का? बरोबर. बरं, गुड्डी स्वयंपाक केलाय त्या दिवशी तिनं हेच माहीत नाही आहे की मी व्यायाम पण करू शकते, मी व्यायाम पण केला पाहिजे, स्वतःवर काम पण केलं पाहिजे. आपल्याकडं बघा मला डाग केला, मला गाण्यातलं केलं, नाकातलं केलं. ह्याच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. सैराटचं उदाहरण सांगतो. किती जणांनी सैराट बघितलाय? हात वर करा. ओके, हात खाली. ज्यांनी नाही बघितला त्यांनी हात वर करा. ज्यांनी नाही बघितला त्यांनी बघा. ज्यांनी बघितला त्यांनी परत एकदा बघा. इथंच शूट झालाय ना, ह्याच कॉलेजमध्ये झालाय ना. नागराज मंजुळेनं महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. कशी? एक बिझनेसमॅन असतो, मल्टी बिलियनियर होतो, आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो की अरे बाबा, तू एवढं यश मिळवलंस, एवढा पैसा कमवलास, जगभरात अनेक देशात तुझे बिझनेस आहेत, कसं काय हे शक्य झालं? तो म्हणतो, मी लहानपणी खूप कष्ट घेतलेत. माझा बाप रोज दारू पिऊन यायचा, माझ्या आईला मारायचा, मला मारायचा, माझ्या लहान भावाला मारायचा. आम्ही तिघं रडत रडत झोपून जायचो. असं रोज व्हायचं. म्हणलं, मी लहानपणीच ठरवलं होतं कसा पण बनीन पण असा नाही बनणार. मी लहानपणीच ठरवलं होतं काही पण करीन पण असा माणूस होणार नाही. मग आता त्याचा भाऊ पडे ना लहान, मग त्याला शोधतात, तो कुठे? तो असतो जेलमध्ये. मग त्याला म्हणा, अरे तू कसं जेलमध्ये? हा तर तुझा भाऊ तर एवढा मल्टीमिलियनर झाला. तो म्हणला, कसा नाही मी जेलमध्ये? म्हणला. तो पण ती स्टोरी सांगतो. माझा बाप रोज दारू पिऊन यायचा, माझ्या आईला मार मारायचा, मला मार मारायचा, माझ्या भावाला मार मारायचा. आम्ही रडत रडत झोपून जायचो. मग मी काय संत महंत थोडेच होणार आहे? म्हटला, मी पण माझ्या बापासारखा होणार. तसंच झालो. केस तीच, स्टोरी तीच, सगळं दिलंय तेच. त्यातून बोध काय घ्यायचा, त्यातून शिकायचं काय हे बघणं गरजेचं आहे. सैराट पिक्चर का बघावा? तर बापाच्या पोटाला कसं पोरग जन्मू नये हे त्या परशाकडे बघून बघायचं की मला काही करायचंय पण असं नाही व्हायचंय. बापाच्या पोटाला कशी पोरगी नसावी ह्याचं उदाहरण ती आर्ची आहे. नाहीतर तुला काय करेन, मी पण करीन, तू पण कर, तुला काय करायचं, मी पण बघीन, तू पण करू. आपल्याला त्या डायलॉगमध्ये आपल्याला वाटतं बघा मीच
मीच आहे परशा, मीच आहे ती आरची. ह्यातून बाहेर पडा. केस स्टडी म्हणून सैराट पिक्चर बघा, की काय करायचं नाही हे कळालं ना राजांनो, काय करायचं हे कळायला, काय करायला अख्खं जग पडलंय तुम्हाला. फक्त काय करायचं हे नाही ह्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. जेवलीस का, रिप्लाय द्यायचा नाही. का तर आत्ता माझं ध्येय आहे, मला फक्त मला मुलगी म्हणून नाही, मला व्यक्ती म्हणून जर बनायचं असेल तर माझ्याकडे हीच एक विंडो आहे 16 ते 23 मधली, जिथं मला स्वतःवर काम करता येईल. मग स्वतःवर काम करा, कर्म करा. दारिद्र्य हे पहिलं विचारात येतं, मग कर्मात येतं आणि म्हणून ते खिशात येतं. पहिलं असतं वैचारिक दारिद्र्य. मी म्हटलं ना, व्यायाम का करत नाही, हम बहुत गरीब आहे सर. गरिबीचा व्यायामाचा काय संबंध? तो वैचारिक दारिद्र्य. वैचारिक दारिद्र्य कार्मिक होतं, कारण कृतीत येत नाही. आणि कृतीत दारिद्र्य असलं की खिशात येत आहे. खिशात काय येणार आहे जर कर्मातच दारिद्र्य आहे तर या सर्व गोष्टींवर जर काम करून, स्वतःवर जर स्वतःकडे बघून, अंतर्मुख होऊन, ध्यान करून, व्यायाम करून, स्वतःचा एक लाईफस्टाईल मेंटेन करून. लाईफस्टाईल म्हणजे आपल्याला श्रीमंतांसारखं नाही जगायचं. मी परवा मागच्या रविवारी एक ट्रायथलॉन झाली. ट्रायथलॉन नावाचा एक इव्हेंट असतो, ज्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग तिन्ही एकत्र करावं लागतं. सुदैवानं मी ते करू शकलो. तर 1.5 किलोमीटर स्विमिंग होतं, 40 किलोमीटर सायकलिंग होतं आणि नंतर 10 किलोमीटर रनिंग होतं. हे 5 तासात कंप्लीट करायचं होतं. माझं 4 तास 44 मिनिटात झालं. तर त्याच्यामध्ये तिथं जी लोक आलेली होती, तिथं एकही साधा व्यक्ती नव्हता. म्हणजे त्यातलं कोणीही पब्लिक ट्रान्सपोर्टने आलं नव्हतं. प्रत्येकजण स्वतःची कार घेऊन त्या कारच्या मागं सायकल लावून आलेलं होतं. म्हणजे हा काय श्रीमंतांचा खेळ आहे का? नो. हा खेळ खेळणारे श्रीमंत होतात. का तर त्यांना माहिती आहे की स्वतःवर पेन घेणं म्हणजे काय, शिस्त म्हणजे काय, डिसिप्लिन म्हणजे काय, टार्गेट म्हणजे काय, अचिव्हमेंट म्हणजे काय, टाईम लिमिट्स काय आहेत. मी काय पट्टीचा पोहणारा नाही आहे. लहानपणी कुठेतरी विहिरीत कॅनॉलमध्ये पोहलेलो आम्ही. मला पण 2 वेळा प्रॅक्टिस करावी लागली. मला 1.5 किलोमीटर मला 65 मिनिटात करायचंच होतं, नाहीतर ते कट ऑफ करतात, म्हणजे ते स्पर्धेतूनच बाद करतात. सुदैवानं माझं 48 मिनिटात झालं. हे कधी होतं? जेव्हा आपल्याला काहीतरी आपण डिटरमाइंड आहोत की मला हे करायचं आहे. का तर डिस्ट्रॅक्टेड राहण्यासाठी काही करावं लागत नाही. तुम्ही असेही डिस्ट्रॅक्टेड असता. फोकस राहण्यासाठी स्वतःवर काम करावं लागतं. आमच्या वेळी आम्हाला कोण शिकवायला नव्हतं. आमच्या वेळी आम्हाला माहीतच नव्हतं कोणाला माहिती आहे. ओके, इंटरनेट नव्हतं. इंटरनेट कधी 2098-2000 मध्ये आलं. तुमच्या खिशात आहे रे सगळं. फोन उघडला की सगळं दिसतंय. मग ते दर 3 सेकंदाला डोपामिन ॲडिक्शन घ्यायचंय का त्यातून काहीतरी शिकत राहायचंय? एलॉन मस्क किती जणांना माहिती आहे? सूरज चव्हाण किती जणांना माहिती आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. एलॉन मस्क 4 जणांना माहिती आहे, सूरज चव्हाण 40 जणांना माहिती आहे. का तर एंटरटेनमेंट. त्या बाबांनी जे काही केलं त्याचं पण कौतुक आहे. त्यांनी दाखवलं की हे असं काय, आपण आपल्या भाषेत, बोली भाषेत काय, बरेच जण काहीतरी छपरीगिरी म्हणतात, काय सवंग लोकप्रियता म्हणतात. त्यांनी त्यातूनच स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. आपल्याला ते पण जमत नाही. स्वतःवर रोज एक दिनचर्या पाळा. आम्ही माझा 5M क्लब म्हणून स्टुडंट सक्सेस नेटवर्क आम्ही बिल्ड करतोय. स्टुडंट सक्सेस नेटवर्कमध्ये काय, सकाळी 5 वाजता उठलं पाहिजे. पहिली गोष्ट. काही काम करत नाही आपण. आपल्या आईवडिलांनी आजापंजांनी जे शारीरिक कष्ट उपसतात ना, त्याचं 1% पण आपण करत नाही. त्यामुळे उगं कुठेतरी नको, मी 8ला सुटतो, 12ला सुटतो, कम आउट ऑफ ऑल दॅट नॉनसेन्स. सकाळी 5ला उठा, 15 मिनिट ध्यानस्थ बसा, 20-25 मिनिट व्यायाम करा. नंतर आम्ही ठरवतो की आज दिवसात काय करायचं, कुठल्या एखाद्या स्किलवर काम करायचं, कुठल्या एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची. असं करून आम्ही डेली, वीकली, मंथली, इयरली, 3 इयरली, 5 इयरली टार्गेट घेतले. तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला तुमचं लाईफ स्वतः लीड करायचं आहे की आजूबाजूच्या परिस्थितीला लीड करू द्यायचं आहे? आवाज येतोय? परत विचारू. वुड यू लाईक टू लिव्ह युअर लाईफ ऑन युअर ओन टर्म्स? झोपले काय सगळे? पाणी मारू का थोडं? परत विचारतो. कितव्या वेळा? दुसऱ्यांदा.
मला रिस्पॉन्स पाहिजे. इथे सगळेजण तुमच्यासाठी थांबलेत. वुड यू लाईक टू लिव्ह युअर लाईफ ऑन युअर ओन टर्म्स? परत विचारतो, बघू आवाज. वरून अजिबात आवाज आलेला नाहीये. आता मी मुलींना विचारतो. पहिलं, रेडी सगळ्यावरच्या? ओके, इथे पण मागे बसलेल्या. वन्स अगेन आय आस्क, वुड यू लाईक टू लिव्ह युअर लाईफ ऑन युअर ओन टर्म्स? क्या आवाज आहे, ग्रेट. आता इथे विचारतो, वुड यू लाईक टू लिव्ह युअर लाईफ ऑन युअर ओन टर्म्स? परत एकदा, परत एकदा. वुड यू लाईक टू लिव्ह युअर लाईफ ऑन युअर ओन टर्म्स? देअर यू आर. हा मी मोमेंटम बनवला. सगळ्यांना यस म्हणायचंच होतं, पण बाजूचा म्हणतोय का, मीच कशाला म्हणू, आधीच का म्हणू, आधीच का हात वर करू. आपल्याला सोशल पियर प्रेशर एवढं आहे की आपण एखादी चांगली कृती करायला पण 10 वेळा नाही म्हणतो. तर तुमची संगत आणि तुमची मैत्री डोळसपणे करा. मैत्री एखाद्या लहान कुत्र्याच्या पिल्लापासून एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीबरोबर पण असू शकते, पण संगत, माझ्या लेकरांनो, विचार करून निवडा. आपण मैत्री आणि संगतमध्ये कन्फ्यूज होतो. मैत्रीला संगत बनवतो. आपण कोण आहोत? आपले जे 5 क्लोज मित्र आहेत आपण तसे आहोत. आपली ज्यांची संगत आपली जी आहे आपण तसे आहोत. त्यामुळे पहिली संगत बदला, जी तुम्हाला मोमेंटममध्ये नेत नाही, जी तुम्हाला एखादं कर्तृत्व करायला, एखादं काहीतरी चांगलं काम जे तुम्ही आजपर्यंत केलंय ते करायला पुश करत नाही, ती तुमची संगत असू शकत नाही. मैत्री काही करा, मी त्याच्यात पडणार नाही, पण संगत अशी पाहिजे जी तुम्हाला कंटिन्युअस मोटिवेटेड ठेवेल, जी एखादा मोमेंटम बनवेल. आत्ता बनला की नाही मोमेंटम? सगळ्यांनी कसा जोरात आवाज दिला. हा मोमेंटम बनवायचा असतो. आणि असं एज्युकेशन घ्यायचं, अशा संगतीत राहायचं, अशा लोकांबरोबर राहायचं जे तो मोमेंटम आपल्या आयुष्यात आणतील. मी ती स्पर्धा का करू शकलो? कारण माझ्याबरोबर 250 जणांनी तो मोमेंटम बनवला होता. मी एकटा करायचं असतं तर नसतं झालं, पण प्रत्येक जण चेअर, कमॉन कमॉन, चेअर अप, गो हेड. इतकं सुंदर ते नियोजन होतं. मोमेंटम बनवा. त्या मोमेंटम बनवता नाही आला तर त्या मोमेंटमचा कुठल्या तरी पार्ट व्हा आणि स्वतःवर काम करा. अदरवाईज एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल. इवन इफ यू थिंक की मला यशस्वी व्हायचं का, हो, कष्ट करावं लागेल, स्वतःवर काम करावं लागेल. म्हणून मोमेंटम बनवा. शिक्षण आणि शिकणं ह्यातला फरक आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मी 5 मिनिटात थांबणार आहे. शिकणं आणि शिक्षणातला फरक कोण सांगेल मला? गप्पा मारणारा बाबा वाटतो ना रे बाबा, व्याख्यान देणार तर वाटत नाही ना. कोण सांगेल का शिकणं आणि शिक्षणातला फरक? कोण सांगेल? चुकलं तरी चुकलं, बोलू वर, हात वर करून बोललात तरी आय वुड ॲप्रिशिएट दॅट. कोण सांगेल शिक्षण आणि शिकण्यातला फरक? लर्निंग आणि एज्युकेशन मधला फरक कोण सांगेल काय? प्रयत्न तर करा. एवढे सगळे बसले तुमच्यासाठी आणि तुम्ही हम बहुत गरीब आहे सर. बोला, सुचतंय? चुकीचं सुचू द्या. बरं, मी दिसायला थोडा डराव नाही पण चांगला आहे की नाही, म्हणजे रागवणार नाही. बोला, शिक्षण आणि शिकणं ह्यातला फरक कोण सांगेल? मुलींमध्ये कोणी बेटा बोलल? कोण सांगेल? आवाज येईल माझ्यापर्यंत, कान तीक्ष्ण आहेत माझे. आत्ता जर एनकरेज करून बोलताल ना तर ते तुमचं सॉफ्ट स्किल डेव्हलप होईल की मी 1000 लोकांमध्ये बोलू शकतो, भले चुके का ना. का तर मला चुकायची पण संधी आहे. चुकायची भीती आहे ना, मी मुभा देतो. चुका, बिंदास चुका, बोला, बघू चुकीतलं तर चुकलं. कोण सांगेल शिक्षण आणि शिकण्यातला फरक मला? एक पण नाही. हा बेटा बोल. क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक तर पहिला उभा राहून बोलला, इसको इधर जिगर लगता है, का तर माहिती आहे मला हसणार आहेत, कारण बाकीचे सगळे हसायलाच बसलेत. हे त्याला माहिती आहे तरी पण उठला. भले चुकेल का नाही चुकेल माहीत नाही. ॲक्च्युली त्यांनी उत्तर बरोबर दिलंय. गंमत काय बघा, शिक्षण आणि शिकणं आपण कन्फ्यूज होतो. शिकणं पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालतं. शिक्षण हा त्यातला एक फॉर्मल भाग आहे. म्हणजे जर आपण गिटार बघितले, गिटार, तर शिकणं म्हणजे गिटार आहे अख्खी, ज्याच्यात अनेक स्ट्रिंग्ज आहेत आणि नोट्स आहेत. शिक्षण म्हणजे त्यातली एक स्ट्रिंग आहे फक्त.
पण आपण तिथंच चूक करतो. आपलं शिक्षण थांबलं की आपलं शिकणं थांबतं. आपण जर एखादी गोष्ट येत नसेल तर आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेला, आपल्या शाळेला, आपल्या शिक्षकांना नावं ठेवतो. का रे तुझं इंग्लिश का कच्चं आहे? आमच्या सरांना येत नव्हतं, शिकावलं नाही ते. तू शिकलास का? नाही, त्यांनी शिकावलं नाही. का तर शिकायचं, शिकणं, लर्निंग इज हे इथून आतून येतं. लर्निंग मला घ्यायचं आहे, मला ग्रहण करायचं आहे. शिक्षण हा त्यातला एक फॉर्मल भाग आहे जे तुम्हाला मार्क देईल. आपल्याकडं कसं आहे, जोपर्यंत आता ग्रॅज्युएट झालोय, मला नोकरी द्या. आता नोकरीच दिली तर पगार द्या. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठंही कष्ट न करता, म्हणजे आपल्याला परीक्षा न देता पास व्हायचं आहे, पुढच्या वर्गात जायचं आहे, कष्ट न करता यशस्वी व्हायचं आहे. सगळं इझी पाहिजे. कम्फर्ट झोन आणि ग्रोथ झोन कधीही एकत्र राहत नाहीत. कम्फर्ट झोन हा तुम्हाला आयुष्यभर तुम्ही कम्फर्ट झोनमध्येच असता. जो त्याच्या पुढे जाऊन विचार करेल तोच ग्रो होतो आणि तो ग्रोथ झोन वेगळा आहे. सो कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं आहे. शिकणं आणि शिक्षणातला फरक कळाला. शिक्षण आणि शिक्षणातला फरक, लर्निंग आणि एज्युकेशन मधला फरक कळाला. येस ऑर नो? कुठल्या पद्धतीचं एज्युकेशन घेणार काय ग्रॅज्युएशन नंतर? इन्फॉर्मेटिव्ह और ट्रान्सफॉर्मेटिव्ह? बरोबर. आई वडिलांना, समाजाला अभिमान वाटेल असं काम करणार की आर्ची आणि परशा होणार? अभिमान वाटेल असं काम करणार. बरोबर. सैराट हा पिक्चर केस स्टडी म्हणून बघा. एक चांगले विद्यार्थी बना. आणि माझं कन्क्लुजन एक संस्कृतमधलं एक सुभाषितानं करतो की चांगला विद्यार्थी काय असतो. चांगल्या विद्यार्थ्याची 5 लक्षणं आहेत. विद्यार्थी पंचलक्षणं. तर ते श्लोक असा आहे किंवा ते सुभाषित असं आहे, काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. काकचेष्टा, कावळ्यासारखा प्रयत्न करून, कावळ्यासारखी कन्सिस्टन्सी, परसिस्टन्स, खडा टाकत जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कन्सिस्टन्सी पाहिजे. कावळ्यासारखी कन्सिस्टन्सी. बको ध्यानम, बगळा, क्रेन, ध्यानच तो उभा आहे. माहिती आयुष्य आजूबाजूला काय चालू आहे. बको ध्यानम, ध्यान धरून कॉन्फिडंटली डोकं शांत ठेवून स्वतःवर संयम ठेवून तुम्ही काम करताय. श्वाननिद्रा, कुत्रा झोपेत पण अलर्ट असतो, तर श्वानासारखं अलर्ट पाहिजे. काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पहारी. अल्पहारी म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच. अल्पहारी, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या, तेवढंच खावा. ओके. खाऊन माझा टाकून माजू नका. पण मग ते हे आयुष्यात सगळ्याच बाजूला, खायच्या बाबतीत नाही आहे. जे शिकायचं आहे, जे आजूबाजूच्या समाजातलं आहे, जे आपल्यासमोर मांडलं जातं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच ग्रहण करा. गृहत्यागी, गृहत्यागी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. आपण सगळ्यात कम्फर्टेबल कुठं असतो? आपल्या घरात. गृहत्यागी, कम आउट ऑफ द कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोनच्या बाहेर या, कारण तिथंच ग्रोथ झोन आहे. काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. आज मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांना मला एक काय म्हणतात, तुमच्या मेंदूचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं का? नक्की. इन्फॉर्मेटिव्ह ट्रान्सफॉर्मेटिव्ह मधला फरक कळाला. लर्निंग एज्युकेशन मधला फरक कळाला. पुढचं तुमचं आयुष्य 16 ते 23 मधली विंडो कळाली. नक्कीच यशस्वी व्हाल. आजचा हा दिवस, आज नाही म्हटलं तरी तुमचा सगळ्यांचा मिळून 1001 तास आज मी इथं कन्झ्युम केलेत. आज माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी 1000 तास दिलेत. याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनोमन ऋणी आहे. आमचे रोटरीचे माझे इथले रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सर, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सर यांच्या माध्यमातून मला तुमच्याशी संवाद साधायचा हे जे औचित्य साधलं गेलं. निरागस चेहरे, क्युरियस चेहरे बघून खरोखर माझ्यात पण एक प्रचंड ट्रिमंडस एनर्जी आली. असेच एनर्जेटिक आणि क्युरियस राहावा. आयुष्यात स्वतःवर काम करा. कम्फर्ट झोनच्या बाहेर राहून काम करा. नक्की यशस्वी व्हाल. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.